हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर चॅनल. आपलं चॅनल सगळ्यांचं चॅनल साहिल रणवीर ब्लॉग्स. मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज मी आत्ता आपल्या सोसायटीमध्ये आहे मामाच्या, आणि आज आम्ही चाललोय सगळेजण दिव्यागार बीचला. हाय फ्रेंड्स, तर मी आहे आणि गाईज आता आम्ही आता बस आमची बघा, ह्या वर्षी मेंबर्स वाढले त्यामुळे यावर्षी मोठी बस आहे. दरवर्षी आमची 20 सीटर असते, ह्यावर्षी 32 सीटर आहे. माणसं आमची वाढले, तर तुम्हाला माणसं आता सगळी दाखवतो. अगं आमचा मामा वाढलाय. मामा आहे हे नाही येणार, हे आपले आगस्ट बाय बाय करायला आम्हाला. तर आता आम्ही बसमध्ये आहे बघा सगळे. तुम्हाला मी सगळी दाखवतो. कुठं बसलेली रस्त्यावरती. इथं आम्ही सगळेजणांनी ब्रेक घेतलाय. करवंद खात आहेत सगळेजण. आमची बस एक जणांना आमच्या ग्रुप मधल्या होत होत, म्हणजे वॉमिटिंग होत होती. करवंद खायला हा ग, हे लोक इकडं असे इथं घाटातच आहे. आता आम्ही तामेने घाटात, तर ते इथं लोक सगळे करवंद घेतात. असे लोक असे बसलेले आहेत बघा घाटातच. हा बघा, हा घाट आहे आपला तामिनी घाट. इथं असे बसलेत बघा सगळेजण. तर फ्रेंड्स, आता आम्ही नाश्ता करायला उतरलोय. आणि फ्रेंड्स, तुमच्यासाठी आपली गुड न्यूज अशी आहे की आपल्या चॅनलचे म्हणजे साहिल रणवीर ब्लॉग्सचे 7000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर थँक्यू सो मच फ्रेंड्स, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. आता आम्ही तर नाश्ता करायला थांबलोय सगळेजण, तुम्हाला दाखवतो. तर इथं आता असा विषय झाला आहे की चिव आमच्यावरती नाराज झाले. चिव तिथं बसली, चिव आमच्यावर फुगलेली आहे. तिचं आपण बघू जरा. बघ अगं किती फुगली चिव. चिव आता आम्ही नाश्त्याला थांबलोय, आणि नाश्त्याला आम्ही घरूनच इडली आणि चटणी आणलेली. भरपूर असा नाश्ता आम्ही सगळेजण करत आहोत मस्त अशा वातावरणामध्ये. आणि नाश्ता करून झालाय. फायनली आता इडली चटणीचा नाश्ता करून आता आम्ही परत आमच्या वेवरती अवे टू डेस्टिनेशन आपलं आहे दिव्यागार बीच. तर दिव्यागार बीचला आता आपण चाललेलो आहे. तर त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाण्याचं जरी तुम्ही पुढं ट्रॅव्हल करत असतात तर पाणी नक्की घ्या जास्त, कारण की डिहायड्रेशन होऊ शकतं. आणि खूप गरम आहे या साईडला. आता सकाळचे 10 वाजले पण खूप गरम होते. बीचवरती मस्त असे राईड्स वगैरे करते, मुलं क्रिकेट खेळत आहेत. तिथं राईड्स आहेत. तुम्हाला मी सगळी डिटेल्स आम्ही ज्या राईड करू ना तर त्याचं मी तुम्हाला शेअर करत, फोटो वगैरे किंवा प्राईस काय सगळं तुम्हाला दाखवतो. या समुद्र आल्या हेच गाणं आठवतं. आणि दुसरं एक म्हणजे समंदर में किनारा तू, हे दोन गाणे मला समुद्रावर गेल्या आठवतात.
त्यानंतर आम्ही बीचवरती फक्त बघून आता आम्ही परत आलो आमच्या रूमकडे आणि आता सगळेजण जेवण करायला बसलोय. तर हे सगळं जेवण आम्ही आमच्या घरून आणलेलं, सगळ्या माम्यांनी सगळ्यांनी थोडं थोडं सगळ्यांनी जेवण आणलेलं. कुणी भात आणलेला, कुणी चपात्या आणलेल्या, कुणी भाजी आणलेली. तर मस्त जेवण झालं आता आमचं आणि आता आम्ही निघलोय बीचवरती. तर फ्रेंड्स फायनली आता 3:30 वाजलेत आणि आता आम्ही बीचवरती चाललोय. आमचं जेवण वगैरे झाले, परत आराम करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. बघा माझी मम्मी. हाय फ्रेंड्स. तर आता आम्ही चाललोय बीचवरती. बघा सगळेजण रेडी झालेले आहेत तिथे. हा मी, माझी मम्मी, इकडं बहीण आहे, ते बघा हे मामी, बाकी सगळेजण चालले. हे बघा ही पूनम मामी, ह्यांना ओळखता तुम्ही सगळे. चिवची आई म्हणजे ही चिवची आई, ही आमची नानी. नानीला पण समुद्रात नेणार आहे आज आपण. नानीला तिथं जाऊन समुद्रात उड्या बिड्या मारून आणणार आहे तिथं मस्त. नानी एन्जॉय. नानी भिजणार ना तुम्ही? नानीला आधीच आम्ही घरी घेऊन यासाठी सांगितलेलं तुम्हाला भिजायचंय तरच यायचं तुम्ही. आणि कोकणातलं वातावरण, सॉरी इथलं दिव्यागरचं वातावरण तुम्हाला मी दाखवतो आता. अशी सगळीकडे नारळाची झाडे, अशी सुंदर अशी फुलं. तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही बीचवरती आलो.
तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही बीचवरून बाहेर आलेलो आहे आणि जवळजवळ आता वाजले 6:30 सनसेट होतोय बघा. आणि आता आम्ही चाललो आहे कारण की आमची 1 डे ट्रिप आहे, आम्ही स्टे करणार नाही आहे. तर त्यामुळं आता आम्ही आता परत हॉटेलवर जातो, तिथे जाऊन आवरणार आहे, मग जेवणार आहे आणि मग ते पण मी तुम्हाला दाखवेल. वेट करा तोपर्यंत. बघा इथं आम्ही स्टे केला होता साळुंखे निवासमध्ये. ही त्यांची राहायची सोय पण येतं वरती आणि ते ऑर्डर पण घेतात. ते आपली काही प्लेट वगैरे असतील तर ते सांगतात. तिथं बघा ते दाखवतं, ते तुम्हाला मी दाखवतो थांबा. वरती त्यांच्या रूम्स पण आहेत, आम्ही 4 रूम घेतलेले. सगळ्या मावशी अशा गरमागरम अशा ताज्या सुरमई तळत आहेत. इकडं पॉपलेट आणलेत, फ्रॉन्स आहेत, जे आमची ऑर्डर आहे ना त्याप्रमाणे ते देतात करून आणि एकदम फ्रेश आहे. अरे बाकरी भाजलेले आहेत का? तर फ्रेंड्स आता आम्ही जेवण करायला थांबलेलो आहे बघा. मम्मीने घेतलेली सुरमई थाळी, मी घेतली पॉपलेट, सॉरी दादाने पॉपलेट थाळी घेतली, मी फ्रॉन्स थाळी घेतली. दाखवतो तुम्हाला. ही फ्रॉन्स थाळी होती आणि ही पापलेट थाळी. इथं पापलेट थाळी 400 रुपये, सुरमई थाळी पण 400 रुपये आणि ही फ्रॉन्स थाळी 350 रुपये. आता सगळेजण थांबले तिथं ऑर्डरसाठी. त्यानंतर आम्ही खाल्ले मस्त असे उकडीचे मोदक. दिवे आगारमध्ये तुम्ही गेले की नक्की उकडीचे मोदक ट्राय करा, खूप भारी असतात. 25 रुपयाला 1 पीस. बाय बाय दिवे आगार. आणि आमची ट्रिप आता आम्ही एंड करत आहोत, म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत दिवे आगारमधून आमच्या लासीत आणि आता आम्ही चाललेलो आहे बसमध्ये. आता बाय येताना आम्ही तामिनी घाटमधून आलतो, तर आता आम्ही नाही जाणार लोणावळ्यामधून जाणार. हो चलो बाय बाय.